ठिकठिकाणी पाऊस पडतोय आणि आमची गरमीने आंघोळच होते. कोणती वाक नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो हॅशटॅग श्रावणी ऑगस्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. सध्या मी आहे कोकण प्रदेशातील पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामध्ये आणि माझ्या मागे डहाणू एसटी बस स्थानक. दिनांक 1 ऑगस्ट 2024 पालघर जिल्ह्याला झाली 10 वर्षे पूर्ण. मग पालघरकर या बघतास काय, कमेंट करा. होय, आम्ही पालघरकर आणि 10 वर्ष पूर्ण झाले यासाठी सर्व पालघरकरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. दिनांक 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय जोहार, जय बिरसा, जय आदिवासी. तर मंडळी, आज आपण प्रवास करणार 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महाराष्ट्रातील सर्वात अत्यंत महत्त्वाचे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. त्या ठिकाणी जायला तुम्हाला मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अगदी विदर्भ, मराठवाडा इथून तुम्हाला गाड्या मिळतील. पालघर जिल्ह्यातून देखील ही सेवा उपलब्ध आहे. डहाणू ते त्र्यंबकेश्वर अंतर एकूण 120 किलोमीटर आणि या दरम्यानचा जो काही प्रवास आहे ना, जव्हार मार्गे, भाई नादखुळा. तर हा नादखुळा अनुभव नेमका कसा असेल, जाणारा मार्ग कोणता, तिकीट भाडे किती आणि या दरम्यान आपल्याला कोणकोणती गावे लागतील, संपूर्ण तुमच्यासोबत माहिती शेअर केली जाईल. तर तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता राहायचा आहे आणि माझ्यासोबत डहाणू ते त्र्यंबकेश्वर असा एसटी बसने प्रवास करायचा आहे. टाइम पाहू शकता, वाजले सकाळचे 8:02. समोर एसटी महामंडळाचे डहाणू बस स्थानक. ऑलरेडी 2 गाड्या लागल्या आहेत, एक निळीपरी, एक MS बॉडी आणि दोन्हीचे दोन्ही डहाणू आगरचे आहेत. या ठिकाणी एकूण 5 फलाट आहेत, जिथे तुम्हाला भिवंडी, ठाणे, सातारा, कोल्हापूर, नगर, कल्याण, पुढे मग इकडचे जे लोकल रूट आहेत त्या ठिकाणी जायला बसेस मिळतील. बस स्टँड परिसरात बघा स्कॅनर लावलाय. जर का तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला डहाणू एसटी बस स्टँडचे टाइम टेबल मिळेल. आपण हा प्रयोग करून बघूया. येस फायनली बघा आला आहे डहाणू एसटी बस स्थानक वेळापत्रक. अशी काही नवीन आयडिया तुम्हाला प्रत्येक बस स्टँडवरती मिळून जाईल. आता सगळ्याच ठिकाणी काही माहीत नाही, पण डहाणूला मात्र अवश्य आहे. काय बोलता, कशी वाटली ही आयडिया? प्रत्येक बस स्टँडवरती असं पाहिजे की नाही, जरा कमेंट करून सांगा. डहाणूपासून त्र्यंबकेश्वर म्हणा, नाशिक या ठिकाणी गाड्यांचे प्रमाण खूप कमी आहे. पहिली बस जाते 8च्या आसपास छत्रपती संभाजीनगर जव्हार मार्गे त्र्यंबकेश्वर मार्गे. ती गाडी थोडक्यात चुकमूक झाली. त्याच्या आधी सुद्धा गाडी असायची डहाणू चोपडा 7:30ची. ती सुद्धा गाडी एसटी महामंडळाने पूर्णपणे कायमस्वरूपी बंद केली. विचारलं की गाडी कधी आहे, तर ते बोलले थेट दुपारी 12 वाजता. पण त्याआधी 10 का 11ची जव्हार आहे, जव्हारला जाऊन तिकडून गाडी पकडू शकतो. म्हटलं जरा सावकाश जाऊ आरामात. आजूबाजूला नाश्ता पण काय नाही, म्हटलं मस्तपैकी घरून बिस्किट आणली आहेत, बिस्किट खाऊन घेऊ. आणि या ठिकाणी बघा हे भाऊ आहेत. कुठली भाजी आहे का दादा? कोणती? वास्ते. कशी असते, कसं बनवायचं? मटन मध्ये, आपलं चिकन मध्ये. बरं. आणि बाजूला तवशी म्हणजे आपली काकडी. हे काय सफेद कलरचं आहे का? बरं. डहाणू मध्ये अजून काय काय फिरायला आहे, म्हणजे फिरण्यासारखे स्पॉट आहेत ना भरपूर. काय भाजीपाला आणि कुठं असं समुद्र किनारा वगैरे? इकडे गेले कोणता? तो आपले समुद्र माहित नाही, पण म्हणजे आहे तो मोठा आहे. बरं, तुम्ही इकडचे राहणार आहे का? अरे वा. चला बाबा, आली नाशिक बस आली. लयच गर्दी आज, तुफानी. डहाणू, जव्हार, नाशिक हीच बस आपल्याला घेऊन जाईल त्र्यंबकेश्वरला. चला माऊले. टाइम बघू शकता, वाजले दुपारचे 1. तब्बल 5 तास वेटिंग करून फायनली मला बस मिळाली, जी घेऊन जाईल थेट त्र्यंबकेश्वरला. डहाणू नाशिक चा टायमिंग आहे दुपारी 12 वाजता. निर्धारित वेळेपेक्षा गाडी आपली 1 तास उशीर आहे. हे पण बाई एका फटक्यात पॅक म्हणजे लेप पॅक. बऱ्याच टाइम बसून गाडी जाते जव्हारला. सर्व पब्लिक ऑलमोस्ट जव्हारची आहे. गाडी सुट्टे बघूया. चला बाबा, फायनली आपली बस रवाना झाली डहाणूवरून ठीक 1:05. भगवान शंकराचं नामस्मरण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला हर हर महादेव.
डहाणू तालुका, जिल्हा पालघर चिकूंच्या फळांसाठी प्रसिद्ध. डहाणू तालुक्यातील लोक बहुतेक आदिवासी समाज आहे. काही ग्रामीण भागात तर काही शहरी भागात राहतात. आदिवासी कला प्रामुख्याने गावातील वेगळे जीवन आणि दैनंदिन कार्य दर्शवते. वारली कला, तारपा नृत्य, ढोले नृत्य जगभर प्रसिद्ध आहेतच. सोबत चारोटीपासून जवळ असलेले श्री महालक्ष्मी माता गड मंदिर. जय महालक्ष्मी, जय माता दी. चारोटी गाव, तालुका डहाणू, जिल्हा पालघर या ठिकाणी पोचलो असून आपल्याला लागला आहे नॅशनल हायवे, जो डावीकडे थेट गुजरात, वापी, वलसाड, तर उजवीकडचा मुंबई ठिकाणी. 2 वाजता आपली गाडी पोहोचली चारोटी या ठिकाणी. तर कोण कोण आहे चारोटीमधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं गाव चारोटी. इकडं बघा लावलेच गर्दी आहे तुफानी. जेवढी गर्दी आली होती डहाणूला तेवढीच आता रिकामी होऊन पुन्हा एकदा भरेल. इतकी गर्दी आहे की 2 बसची माणसं एका बसमध्ये येत आहे. पण ऑप्शन पण नाही, कोणाला बस पण नाही आणि पाऊस पण पडतोय. आणि जिथे गर्दी होते त्या गावाचं नाव कासा ठिकाणी मस्तपैकी हिरव्यागार ताज्या भाज्या आल्या आहेत. मका, कणीस, दोडकी, तवशी, वांगी. वा 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 वा. चारोटी गाव क्रॉस करून राष्ट्रीय महामार्ग 8 लागेल. तेथून जव्हारसाठी सोबत विक्रमगडला जाणारा मार्ग एकदम अविस्मरणीय. आजूबाजूला दाट झाडी, भात लावणी शेती, स्वच्छ निर्मळ पाण्याचे धबधबे आणि ठिकठिकाणी दिसणाऱ्या गावरान रानभाज्या. कासा गावातून पुढे येत सूर्या नदी पार करून वरोटी, कवडास, तरवडे, खडकीकुंज, सोलशेत, मेडी, देंगाची मेड इत्यादी गावे लागतात. आणि हा परिसर पावसाळी ऋतूमध्ये स्वर्ग होऊन जातो. हा प्रवास कधीच संपू नये असे वाटते. निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आपल्याला जपून ठेवायची आहे. याच गावालगत आदिवासी ग्रामीण जीवन, त्यांचे राहणीमान, बोलीभाषा नाविन्यपूर्ण अशी लक्ष वेधून घेणारा. त्र्यंबकेश्वरला जाताना डहाणू पासून मुख्य मार्ग मध्येच 2 मुख्य घाटांचा प्रवास सुरू होतो. चला आता जास्त बोलत नको बसूया, जव्हार रोडवरील प्रवासाचा आनंद घेऊया. हा कुठं रस्त्याच्या मधोमध बंद पडलाय. बाप रे बाप.
वा 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 वा. कासा सोडल्यानंतर जो काही रोड लागलाय ना बाई 100% नाद खुळा. असं वाटतं की मी माझ्या गाडीत प्रवास करतोय. कणकवली ते मालवण, मालवण ते कणकवली वाया बेळणे मार्गे. नंबर 1. डहाणू विक्रमगडला पाऊस नाही मिळाला, पण जव्हार ठिकाणी आल्यावर हमखास पावसाने तुफानी हजेरी दिली आहे आणि आमचं जंगी स्वागत केलं आहे. का नाही पडणार भाई पाऊस. थंड हवेचं ठिकाण ओळखले जाते जव्हार. कोकणची दुसरी चेरापुंजी. हा मच्छी मच्छी मस्त बांगडो सुरमई. श्रावण कंट्रोल करा, कंट्रोल करा. श्रावण श्रावण चालू आहे. श्रावण. जव्हार बस स्थानक. जव्हार बस स्टँड परिसरात बघा किती गर्दी आहे. तुफानी. पालघर जिल्ह्यातील जव्हार बस स्थानक. तर मंडळी 70 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोहोचलो डहाणू ते जव्हार. 2 तालुके पार केले. डहाणू विक्रमगड आणि तिसरा जव्हार तालुका. आणि जव्हारला पोहोचण्याचा टायमिंग दुपारी 3:41. जव्हार तालुका पालघर जिल्ह्यातले एक सुंदर थंड हवेचे ठिकाण. पालघर जिल्ह्यातले महाबळेश्वर ते म्हणजे जव्हार. खाली डहाणू, मध्ये जव्हार, वरती नाशिक. तर मग कोण कोण आहेत जव्हार मधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आम्ही जव्हारकर. प्रवास तर भाई 1 नंबर होतोय. रूट तर नादच खुळा. डिसेंबर जानेवारी पासून प्लॅन करतोय. म्हणलं नाही जायचं तर मान्सून मध्ये, कारण या ठिकाणी थंडगार वातावरण, सगळीकडे हिरवळ आणि ठिकठिकाणी दिसणाऱ्या रानभाज्या. जर तुम्हाला आदिवासी समाजाची खरी संस्कृती बघायची असेल, अनुभवायची असेल तर आवर्जून जव्हार आणि डहाणू या भागात या. विक्रमगडवरून या ठिकाणी यायला आपण छोटासा घाट पार केला. धन्यवाद धन्यवाद. अजून आपल्या घाटायचं आहे त्र्यंबकेश्वरसाठी 50 किलोमीटर अंतर. आणि या दरम्यान जो घाट आहे त्रिंबक घाट, ज्याला आंबोली घाट सुद्धा बोलले जाते, लय डेंजर, एकदम थरारक प्रवास. तो आता कसा होणार ते आपण पुढे बोलू. बापरे बाप, रस्ता आहे की तलाव तेच कळणं झालंय. जव्हारपासून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी 2 मुख्य छोटे घाट लागतात. त्रिंबक, आंबोली घाट. अरुंद रस्ते, हिरवळीने नटलेला आंबोली घाट पाहण्यासाठी लोकांची वर्दळ सुरू असते. त्याआधी मोखडचे कोण असतील यार नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आंबोली घाटाचा प्रवास एन्जॉय करा. सिंधुदुर्गातला नव्हे, पालघर नाशिकला जोडणाऱ्या आंबोली घाट. हो,
बाप्पा. मोरया. आंबोली धबधबा. थांबा 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 लुटू नका. बाजूला वा बरं. सगळे चिखलात बुडतील. बाजूला वा. हाय त्याच्या मादी कसली गर्दी आहे. हर हर महादेव. सावकाश उतरू. कसलं काय काहीच नाही भाई. जो आला राडा केला एकदम तुपाने खचाखच खचाखच खचाखच. अरे बाबा रे बाबा सगळा चिखल. टाइम पाहू शकता वाजले संध्याकाळचे 5:45 आणि फायनली पोहोचलो श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान. डहाणू ते त्र्यंबकेश्वर आपला संपूर्ण प्रवास पार पडला एकूण 4.5 तासांमध्ये. किती किलोमीटर अंतर? 120 किलोमीटर अंतर. जरा इथं कुठं राहायला बघूया मिळतंय का, कारण चान्सेस बघू बघू बघू. महादेवांची कृपा असेल तर नक्कीच सोय होईल. ज्या बसने आपला प्रवास होतोय सदर बस दुपारी 12ची डहाणू ते नाशिक, जी डहाणू आगार यांच्यातर्फे चालवली जाते. तिकीट भाडे एकूण 120 किलोमीटरसाठी 175 रुपये प्रति व्यक्ती, ज्यामध्ये महिलांसाठी 50% तिकीट भाडे तर इतर विशेष सवलती लागू आहे. शुभ संध्याकाळ मंडळी. कसं काय? त्र्यंबकेश्वरला येत आहे स्पेशली श्रावण महिन्यामध्ये. कृपया करून एकटे येऊ नका. सोबत फॅमिलीला आणा, मित्र परिवाराला आणा, पण एकटे येऊ नका. कारण एकटे आला राहायचं असेल तर मात्र बाबा मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे. या ठिकाणी तुम्हाला एकटं कुठेही राहून दिलं जात नाही. अगदी गजानन महाराजांचं मंदिर आहे, त्यांचे सुद्धा भक्तनिवास आहेत. डॉर्मेटरी बेड असून सुद्धा तुम्हाला परमिशन नाही. तुम्हाला मी प्राइस सांगतो की या ठिकाणी कमीत कमी 1000-1500 भाडे आहेत, रूम रेंट आहेत. असं पण नाही की तुम्ही एकटे आला तर तुम्हाला रूम मिळणार नाही, मिळेल, पण पैसा सोबत ठेवा. कमीत कमी 1000-1500 रुपये सुरू आहे. तर ज्या ठिकाणी मी थांबलो आहे मला बोलले होते की 1000 रुपये द्या आणि आरामात 24 तास थांबा. म्हणलो मी 1000 रुपये बाई एकट्यासाठी खूप महाग होते. तर बोले तुम्हाला हॉल देतो, मस्तपैकी गादी आहे, पांघरूण आहे, चार्जर आहे, गरम पाणी, टॉयलेट बाथरूमची एकदम प्रॉपर व्यवस्था, नीट अँड क्लीन होऊन जाईल फक्त 500 रुपयामध्ये. हे बघा समोर गंगोत्री निवास. अशा लगातार 2 ते 3 बिल्डिंगी आहेत. इकडे पण वेगळे होमस्टे आहेत. तुम्हाला या ठिकाणी AC नॉन AC रूम आरामात मिळून जातील. मुख्य मंदिरापासून 10 मिनिटे पायी चालत हे आहे गंगोत्री निवास आणि बसस्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर. सोबत श्रावणी भोजनालय पण आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही आरामात व्हेज थाळी जेवू शकता, अगदी चहा नाश्ता सुद्धा. तर आजचं आपलं असं जेवण आहे रात्रीचं मस्तपैकी व्हेज थाळी, ज्यात 2 भाज्या आहेत, एक ओली, एक सुकी, एक चपाती, चटणी, लोणचे, डाळ भात. थाळीची किंमत 80 रुपये. अजून पाहिजे असेल घ्या बिंदासपणे.
तर असा काही हॉल आहे ज्या ठिकाणी मी थांबलोय. मस्तपैकी मला मिळाली गादी, ब्लँकेट आणि उशी. मस्तपैकी जेवण झालेलं आहे पोटभर. 80 रुपयामध्ये व्हेज थाळी. चला मंडळी थांबली आजच्या व्हिडिओमध्ये इथेच, कारण उद्या मला पहाटे लवकर उठायचं आहे. दिनांक 14, 15, 16, 17, 18, 19 या दरम्यान लोकांनी सुट्ट्या घेतल्या आहेत आणि त्यातले बरेच पब्लिक या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत. त्यामध्ये श्रावण पौर्णिमा म्हणजे तुफानी गर्दी. असो हरकत नाही, लवकर उठून मस्तपैकी आंघोळ करू, फ्रेश होऊ आणि दर्शनाला जाऊ. सोबत तिकडची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आजच्या व्हिडिओला एक लाईक करा. डहाणू ते त्र्यंबकेश्वर हा एसटी प्रवास तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास आवर्जून शेअर करा. आणि हो, 15 ऑगस्ट निमित्त आपल्या सर्व भारतीय बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया मंडळी आता पुढच्या प्रवासामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये, जेथे तुम्हाला घडणार आहे त्र्यंबकेश्वर दर्शन 2024 संपूर्ण माहितीसह प्रवास. तो व्हिडिओ पाहायचा आहे ना? सो स्टे ट्यून. चला झोपून घेऊ मस्तपैकी. सर्वांना शुभरात्री.